तुमच्या आयुष्यात नैराश्य आहे, नकारात्मकता आहे, प्रयत्न करताय तरी पण इच्छित टार्गेट अचीव होत नाहीये. पण नेमकं चुकतंय कुठे हे लक्षात येतंय, परंतु त्या पद्धतीने प्रयत्न होत नाहीये. प्रयत्न होत आहेत तरीही रिझल्ट येत नाही. तुम्ही विद्यार्थी असू द्या, गृहिणी असू द्या, संशोधक असू द्या, नोकरदार असू द्या, व्यावसायिक असू द्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मी आज ज्या व्यक्तीची संघर्ष कथा तुम्हाला सांगणार आहे त्या व्यक्तीचं नाव म्हणजे संजू राठोड. होय, संजू राठोड तोच गायक ज्या गायकाच्या गाण्याने उभ्या महाराष्ट्राला, देशाला वेड लावलं आहे. संजू राठोडची स्टोरी ज्यावेळेस मी आज तुमच्याशी शेअर करतोय, तो संघर्ष ऐकल्यानंतर तुमच्या स्वतःच्या आयुष्यात जो संघर्ष आहे ना, तो तुम्हाला संघर्षच वाटणार नाही. इतका मोठा संघर्ष ग्रामीण भागातल्या मुलांनी केलाय. त्या संघर्षाची कथा खास तुमच्यासाठी या व्हिडिओतून. एका संजू राठोड या गायकाची कथा समजून घेण्यासाठी आपल्याला जळगावला जावं लागेल. जळगाव जिल्ह्यातल्या धनवट तांडा नावाचं संजूचं गाव. आता तांडा म्हटलं की तुमच्या मनात आला असेल अनेकांच्या बंजारा समाज. होय, संजू बंजारा समाजाचा आहे. बंजारा समाज विशेषतः गाव खेड्यामध्ये गावात न राहणारा, गावाच्या बाहेर वस्ती करून राहणारा. ज्या तांड्यावर संजूचं बालपण गेलं ना, त्या तांड्यावरल्या कुटुंबांची संख्या होती अवघी 50 आणि टोटल माणसांची संख्या होती 200. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांची वानवा. शिक्षण तर लांब राहिलं. संजू बालपणापासून 3 किलोमीटर पायी शाळेत जायचा शिक्षणासाठी. 10वी पर्यंतचे शिक्षण शिकला. वडील शेतकरी प्लस वेल्डिंगचं दुकान चालवणारी, आई शेतीमध्ये मदत करणारी आणि वडिलांना साथ देणारी. एक कष्टकरी कुटुंबातला हा मुलगा. म्युझिक त्याचं पहिल्यापासून पॅशन होतं, परंतु म्युझिकमध्ये आपण करिअर करू शकतो, म्युझिकमध्ये करिअर करण्यासाठी काय करावं लागतं हे संजूला काहीच माहीत नव्हतं. 10वी झालं. वडिलांना वाटलं काही वेल्डिंगचं दुकान आपण चालवतो, पोरांनी इंजिनियर तरी व्हावं. वडिलांनी त्याला इंजिनिअरिंगला डिप्लोमाला जळगावला घातलं. आता जळगाव म्हणजे त्या तांड्यावर वाढलेल्या पोरासाठी मुंबईसारखं राजधानीचं ठिकाण. जळगावमध्ये गेल्यानंतर संजू कावरा बावरा झाला. मोठमोठ्या इमारती, मोठं कॉलेज, चांगले कपडे, वेगवेगळ्या मुलं आणि हे सगळं पाहून तो एकदम कोमजून गेला. तरी पण आता बापानी पाठवलंय, आई वडील कष्ट करतायत, शेती करतायत, आपल्याला त्यांचा विश्वास जपला पाहिजे, त्यांच्यावरली श्रद्धा जपली पाहिजे, म्हणून तो इंजिनिअरिंग शिकू लागला. इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमामध्ये संजूचं मन लागलंच नाही. तो त्याच्यासाठी बनलाच नव्हता ना. त्याचं पॅशन संगीत होतं. याच काळामध्ये एक गोष्ट घडली. ती गोष्ट अशी होती की संजू वर्गातल्या इंजिनिअरिंग मधल्या एका मुलीच्या प्रेमात पडला. त्यांचं प्रेम झालं. प्रेम कहाणी थोडीफार फुलली, परंतु नंतर अचानक त्या मुलीने संजूला सोडून दिलं. पण त्या मुलीला आहे ना हनी सिंग आवडायचा. हनी सिंगचं पॉप आवडायचं. तिला इम्प्रेस करण्यासाठी संजू हिंदीमध्ये गाणी लिहू लागला होता. पण ती गाणी तिच्या प्रेमापुटी, तिच्यावरल्या तिला इम्प्रेस करण्यासाठी तो लिहित होता. अचानक आता तीच गेली तर गाणी लिहायचा उद्देश संपला. पण तरी पण मग संजूनी काय केलं, संजू मधला प्रेमवीर जागृत झाला आणि त्यांनी ठरवलं का आता हे ब्रेकअप सॉन्ग लिहायचं. आणि मग ब्रेकअप सॉन्ग तो लिहायला लागला. ती मुलगी जरी त्याच्या आयुष्यातून गेली तरी ब्रेकअप सॉन्ग लिहायला सुरुवात केली. ती थोडेफार तोडके मोडके कंपोज केले. ऐकणार कोण हो? ऐकणार संजू आणि संजूचे 4 मित्र. ते युट्यूबवर टाकायचं आणि रातोरात्र ते ऐकायचं. हे अनेक दिवस चाललं. मग इंजिनिअरिंग करायचं का संगीतमध्ये करिअर करायचं, प्रियसी तर सोडून गेली, आता आपल्या आयुष्याचं एम काय, संजू गोंधळून गेला. अशा परिस्थितीमध्ये संजूनी गाणे बनवायचा वेळ जपलं होतं आणि त्या वेळापायी गाणं बनवायचं, गाणं शूट करायचं. मग हे तोडकं मोडकं जे काही त्याला 5-10 हजार लागायचे, ते 5-10 हजार संजूच्या खिशात कुठं होते. पण ते संजूनी काय केलं, व्याजाने पैसे घ्यायचे. व्याजाने पैसे घेऊन ते गाणं शूट करायचं, युट्यूबवर टाकायचं. युट्यूबवर टाकल्यानंतर ते ऐकायचं. एवढंच फक्त एक कलमी कार्यक्रम. ज्याचे व्याजाने पैसे घेतले त्याचे व्याजाने पैसे परत द्यायला त्याचा तगादा सुरू झाला का दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घ्यायचे. व्याजाचे पैसे, व्याजाचे पैसे, व्याज वाढत गेलं आणि एक वेळ अशी आली की हे व्याजावाले घरी पोहोचले. आणि घरी पोहोचल्यानंतर त्यांनी आई वडिलांना शिव्या दिल्या, आई बहिणीवरून, आणि संजूला पण तिथून फोन करून शिव्या दिल्या का तुझं सगळं कुटुंब आम्ही उद्ध्वस्त करू आणि तू हे पैसे दे. मग ही ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस संजूला कळलं की आता आपल्या पुढे पर्याय राहिलेला नाहीये, की आता आपण आहे ना घरच्यांना तोंड दाखवू शकत नाही. आपण जे केलंय ते प्रचंड मोठी चूक केलेली आहे. आता आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर हे इंजिनिअरिंग
हे प्रियसीचं वेड आणि हे सगळं ब्रेकअप हे सगळं सोडलं पाहिजे. त्या अवस्थेमध्ये फक्त डिप्लोमाचा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचा पोरगा जळगाव स्टेशनला आला. साधारणतः त्याला मुंबईला जायचं, की मुंबईला कशासाठी जायचं, का मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे. अनेक आर्टिस्ट सांगतात की मी मुंबईत आलो, मला झोपायला जागा नव्हती, मला 2 वेळचं जेवायला नव्हतं आणि मग मला ह्या मुंबईच्या मायानगरीनी पदरात घेतलं आणि मग मी स्वतःचं करिअर करू शकलो. मुंबईत जाऊन संगीताशी निगडीत काहीतरी करता येईल म्हणून मुंबई जाणारा ट्रेनची तो वाट पाहू लागला. एक ट्रेन आली, एका माणसाला विचारलं, ट्रेनचा प्रवास आयुष्यात कधी केलेला नाही. त्या माणसाने सांगितलं मुंबईला जाणारी ट्रेन आहे. हा पट्ट्या ट्रेन मध्ये बसला. ट्रेन भुसावळपर्यंत गेली. भुसावळला सगळे लोक उतरले. संजूला वाटलं आता इथं जंक्शन आहे त्याच्यामुळे गाडी थांबली असेल, लोक जेवतीन बिवतीन आणि परत येतील. कोणीच ट्रेन मध्ये आलं नाही. ट्रेनच्या सगळ्या खिडक्या खाली घेतल्या, तो स्टाफ आला आणि ट्रेन धुवायला सुरुवात केली. मग संजूला वाटलं का मुंबईला जायची ट्रेन त्याच्यामुळे धुत असतील. मग 1 तास झाला, 2 तास झाला, ट्रेन जायलाच तयार नाही. संजू बाहेर आला आणि ती गाडी धुणाऱ्या एका माणसाला विचारलं का गाडी मुंबईला कधी जाणार आहे. ती म्हणे अरे भैया गाडी मुंबईवरून आलेली म्हणे, आता ती गाडी यार्डात जाणार आहे म्हणून आम्ही वॉश करून राहिलो. म्हणजे इतका मोठा संघर्ष की मुंबईला कसं जायचं हेच माहित नाही. मग तिथं परत 2 तास त्याच प्लॅटफॉर्मवर संजू थांबला. मुंबई जाणारी ट्रेन आली जळगाववरून आणि मग मुंबईमध्ये पोहोचला. मुंबई मधला स्ट्रगल आणि संजू हा चॅप्टर तर इतका भयानक. म्हणजे मुंबईमध्ये गेल्यानंतर राहायचं कुठं, खायचं कुठं, खिशात पैसे नाही, प्रश्न प्रश्न आणि फक्त प्रश्न. परंतु जिद्द कायम होती, आत्मविश्वास कायम होता. संजूनी तिथं अक्षरशः घरापुढचं झाडून घेतलं, वॉचमनचं काम केलं, मिळेल ते काम केलं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करू लागला. परंतु दिशा काहीच सापडत नव्हती. साधारणतः 2017चा हा पिरियड आहे. 8 वर्षाचा हा सगळा पिरियड आहे की जो संघर्ष ऐकून कुठलीही पाषाण हृदय माणूस असेल ना त्याचं हृदय ह्या लावून. अशा पिरियडमध्ये छोटी मोठी कामं करत संजू करत होता. गाणं लिहायचं, गाणं लिखाणाची जी पद्धत होती, जी भाषा होती, ती तोडकं मोडकं लिखाण चालू होतं. 2-3 मित्र झाले. त्या मित्रांनी मग एक रूम घेऊन दिली. मग त्या रूमवर राहायला लागला. रूमवर राहायला लागल्यानंतर मग अशी परिस्थिती आली की रूम भेटली हो, उधार मेस भेटली, जेवण मिळतंय, राहायची सोय झाली, पण उत्पन्नाचं साधन काहीच नाही ना. मग अशा परिस्थितीमध्ये अशी वेळ आली की घर मालक तगादे करू राहिले घर भाड्यासाठी, का तू पैसे दे, याच्याकडे तर पैसे नाही. मग एक वेळ अशी आली का घर मालक सगळं सामान खाली करायला आला. यांनी मित्राला बोलून घेतलं फोन करून, रूम लॉक केली. हा आतमध्ये बाथरूम मध्ये जाऊन बसला. घर मालक आला, त्यांनी बाहेरून फोन केला. यांनी हळू आवाजातून आतून सांगितलं तर मी गावाला आलोय, आल्यावर तुमचे पैसे देतो. तू गावाला जाय, मुंबईला जाय, पुण्याला जाय, तिकडे जायचं तिकडे जाय, मला फोन पेवर माझे पैसे पाठव. पैसे नव्हतेच, पाठवायचा प्रश्न नव्हता, वेळ मारून न्यायची. असं करता करता 1, 2, 3 रूम बदलल्या आणि 4थ्या रूमवाल्यांनी थेट संजूचं सामानच ठेवून घेतलं आणि त्याला काढून दिलं. मग अक्षरशः संजू रस्त्यावर आला त्या मायानगरीमध्ये. आणि मग संजूच्या मनात विचार आला की आपण कशासाठी आलोय मुंबईमध्ये. आई वडिलांची फसवणूक केली नाही, चांगलं बापाने इंजिनिअरिंगला घातलं होतं, आपण इंजिनियर झालो असतो, शिकलो असतो. तर आपण बापाची फसवणूक केली, आईची फसवणूक केली आणि आपल्याला करिअरचं काही ग्राफ पण उंचावत नाही, आपल्याला काही दिशा पण सापडत नाही. आत्महत्याच केली पाहिजे. 5 दिवस संजू झोपू शकला नाही. आत्महत्येचे विचार मनात येत होते. आणि अचानक संजू तोपर्यंत नास्तिक, कुठल्याही देवाला न मानणारा, आणि अचानक रात्री तो झोप तर लागत नव्हती, ह्या कुशीवरून त्या कुशीवरून वळायचं आणि अचानक झोपेतून उठून बसला आणि डोळे उघडे असताना त्याला एक साक्षात्कार झाला की परमेश्वराचं अस्तित्व आहे, परमेश्वर आहे, तू योग्य ट्रॅकवर आहे, तू प्रयत्न कर, यश तुझ्या जवळ आहे. ज्यावेळेस हा अंतर्मनाचा आवाज असन, ईश्वराचा आवाज असन, संजूने तो ऐकला. संजूने स्वतःला सावरलं आणि संजूच्या लक्षात आलं की ईश्वरी शक्ती, ईश्वर अस्तित्वात आहे, त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवलंय आणि आपण प्रयत्न केले पाहिजे. त्या दिवसापासून संजू परमेश्वराला मानायला लागला, विशेषतः गणपती बाप्पाला मानायला लागला. आणि मग त्यांनी ठरवलं की आपण जे तोडकं मोडकं लिहितोय हे आपण युट्यूबवर टाकून याला कुणीही पाहणार नाहीये, ना आपण फेमस युट्यूबर आहे, ना आपण कुणी मोठे आर्टिस्ट आहे. मग त्यांनी काय केलं का मुंबईमध्ये वेगवेगळे म्युझिकचे शो होतात, त्या म्युझिकच्या शो मध्ये तो जायचा, त्या प्रोड्युसरला भेटायचा, माझं असं असं गाणं आहे, मी तोडकं मोडकं कंपोज केलेलं आहे, मला संधी द्या. 1, 2, 3 जे प्रोड्युसर होते त्यांनी त्याला नाकारलं. 4थ्या एका प्रोड्युसरने त्याला संधी दिली. संधी दिल्यानंतर याची जी भाषा होती, याचा जो फॉर्म होता संजूचा, हा फॉर्मच विशेषतः मराठीसाठी वेगळा होता. की मराठीमध्ये एम पॉपचा तो पहिला प्रयोग होता. म्हणजे एम पॉप म्हणजे मराठी आणि पॉप असा त्याचं शॉर्ट फॉर्म जो आहे का, जो संजूने आता डेव्हलप केलेला आहे. तर एम पॉपचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यामुळे लोकांना, प्रेक्षकांना पण तो समजायला सुरुवातीला तो जड गेला. पण मग संजू ज्यावेळेस स्टेजवरून खाली यायचा त्यावेळेस 2-3 लोक भेटायचे, ते म्हणायचे चांगलं तू डिझाईन केलेलं आहे म्युझिक, तुझी जी काही गीताची रचना आहे ती पण चांगली, वेगळा फॉर्मॅट आहे, तू लढ,
तू कर. आणि मग हे जे 2-5 लोक त्याचं कौतुक करायचे, त्या कौतुकाच्या जोरावर त्यांनी 2 पैसे मिळण्यासाठी असे म्युझिक शो तो करत राहिला. त्याच्यातून 2 पैसे मिळाले. 2 पैसे मिळाल्यानंतर अक्षरशः वाईट काळ किती असावा माणसाच्या एका आयुष्यात. एका म्युझिक शोच्या दरम्यान फोन हरवला. फोनच नाही, फोन घ्यायला पैसेच नाही. 6 महिने बिगर फोनचा हा पठ्ठ्या मुंबईत फिरत होता. आणि त्याच्यानंतर मग म्युझिक शोच्या माध्यमातून 2 पैसे मिळाले. मग दुसरा एक नवीन फोन घेतला. मग म्युझिक शोच्या माध्यमातून ज्यावेळेस पैसे मिळायला लागले, त्यानंतर मग बाप्पावरली, गणपती बाप्पावरली श्रद्धा, त्या श्रद्धेपोटी त्यांनी पहिलं जे गाणं केलं ते गणपती बाप्पावरच केलं. ते गाणं होतं बाप्पावाला गाणं. ते गाणं टिकटॉकवर टाकलं आणि संजूच्या आयुष्याच्या बदलाची सुरुवात झाली. ते गाणं इतकं हिट झालं, त्या गाण्याने संजूला एक महाराष्ट्रात नवोदित गायक जन्माला आलाय एवढी ओळख दिली. या ओळखीनंतर मग संजूला त्याच्यानंतर ते गाणं आलं. त्याच्यानंतर संजूनी दुसरे काही गाणे बनवले, पण ती गाणी तो टाकू शकला नाही. स्वतः शूटिंग करायचं बजेट, स्वतः त्या स्टुडिओमध्ये जाऊन गाणं गायचं बजेट, पैसेच नव्हते ना त्यासाठी. पण 2 पैसे जे म्युझिक शोच्या माध्यमातून येत होते ते पैसे आणि प्लस ही नवीन रचना या माध्यमातून थोडंफार आपण जे काम करतोय ते काम ऍप्रिशिएट होतंय. हे बाप्पावाल्या गाण्यामुळे त्याला आयुष्यात पहिल्यांदा कळलं. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे बाप्पावाल्या गाण्याला 10 मिलियन व्ह्यू मिळाले, तोपर्यंत संजू राठोडला युट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळतात हेच माहित नव्हतं. ज्यावेळेस 10 मिलियन व्ह्यू मिळाले, त्याचा एक मित्र म्हणला, अरे राजा, येडे लोक युट्यूबवर पैसे छापू राहिले, पैसे कमवू राहिले, तू काय करू राहिला. मग त्यांनी ते सगळं स्ट्रक्चर समजून घेतलं. युट्यूबला ऑफिशियल अकाउंट ओपन केलं. बँकेत तोपर्यंत संजू राठोडचं अकाउंट सुद्धा नव्हतं. मग त्याच्या मित्रांनी जाऊन मुंबईच्या एका बँकेत जाऊन अकाउंट उघडलं. आणि त्यानंतर मग पुढचा त्याचा जो काही आपण जे करतोय त्याच्या माध्यमातून युट्यूब पैसे देऊ शकतं हे त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी आणखीन कॉन्सन्ट्रेट केलं. याच पिरियडमध्ये त्याच्या मदतीला जो आला, धावून आला, तो त्याचा मावस भाऊ. ऍक्च्युली त्याचं नाव गौरव आहे, पण या क्षेत्रात त्यांनी तरुणाईच्या जी भाषा आहे त्या भाषेचं नाव स्वतःला ठेवून घेतलं आहे. ते नाव आहे त्याचं जी स्पार्क. तर तो आणि संजू दोघ जण मिळून म्युझिक कंपोज करतात गाण्याचं. आणि ते कंपोज केलेले म्युझिक आहे. तर त्या म्युझिकचे जे बोल असतात, संजू स्वतः गाणं लिहितो. संजू स्वतः गाणं लिहितो म्हणजे काय करतो संजू, संजूच्या प्रत्येक गाण्यात तुम्ही नीट ऐका. तुम्ही गाणं पाहिलं नाही, नुसतं ऐकलं तरी तुम्हाला ते गाणं ऐकून त्या गाण्यातली एक कथा कळत. संजूला प्रत्येक गाण्यात एक कथा सांगायची असते. मग संजू म्हणतो कथा सांगण्यासाठी काय लागतं का, आपले शब्द सोपे पाहिजे आणि आपण समोरच्याला समजून अशा भाषेत लिहिलं पाहिजे, हा त्याचा प्रयत्न असतो. आणि मग याच प्रयत्नातून 9वारी साडी आलं 2021ला. 9वारी साडी आल्यानंतर खऱ्या अर्थाने संजूचा टाइम बदलायला सुरुवात झाली. ते गाणं महाराष्ट्रभर हिट झालं. त्या गाण्याचं बजेट होतं अक्षरशः फक्त 1 लाख रुपये, कोणी विश्वास ठेवणार नाही. तर त्या गाण्यामधली जी हिरोईन होती ती त्याची फ्रेंड होती. तिने पण अक्षरशः कुठलंही मानधन न घेता किंवा संजू जी धडपड करत होती ती बऱ्यापैकी संगीत क्षेत्रातल्या इतर माणसांना समजली होती. त्यामुळे त्यांनी नगण्य मानधनामध्ये ते गाणं शूट केलं. आणि त्या गाण्यानी एक कॉन्क्रीट प्लॅटफॉर्म संजू पुढे एक रस्ता ओपन केला. पण त्यानंतर संजूच्या लक्षात आलं की आपण जे करतोय तो योग्य ट्रॅक आहे. परंतु 2 गोष्टी असतात मित्रांनो, यश कसं मिळतं किंवा यश मिळण्याची जी काही प्रक्रिया आहे ना, ती प्रक्रिया यशाचा मार्ग खडतरच असतो. हे अनेकदा आपण अनेक भाषणातून, व्याख्यानातून ऐकत असतो, अनुभवत असतो. परंतु संजूच्या भाषेत सांगायचं झालं ना, तर त्याचं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रयत्न करता, ते प्रयत्न खरोखर त्या ताकदीचे आहेत का, याच्यावर यश डिपेंड असतं. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 की तुम्ही जे प्रयत्न करता त्या प्रयत्नांना यश देणं हे परमेश्वराच्या पण हातात असतं. परमेश्वराची कृपा किंवा परमेश्वर 99% तुमची येतो, 1% त्याचा यावा लागतो, त्यांनी टाकावा लागतो. ती वेळ संजूचा कॉन्फिडन्स हाय होता आणि संजूला वाटत होतं का ती वेळ 2022ला आलेली आहे. त्याच पिरियडमध्ये त्यांनी गुलाबी साडी लिहिलं आणि गुलाबी साडी शूट झालं. ज्यावेळेस गुलाबी साडी शूट झालं त्यावेळेस कुणालाही माहित नव्हतं, संजूलाही किंवा संजूची जी टीम होती किंवा जीप स्पार्क त्याचा जो मावस भाऊ होता, की त्या कुणाच्याही डोक्यात नव्हतं का हे गाणं कोणती क्रांती करणार आहे. 2022ला युट्यूबवर ज्यावेळेस गुलाबी साडी पडलं आणि फक्त महाराष्ट्र नव्हे देशाने त्या गाण्याला डोक्यावर घेतलं आणि तिथून पुढे जी काही क्रांती संजूनी केली, प्रत्येक गाणं 100 मिलियन प्लस. नॉट अ जोक. एका तांड्यावरल्या पोऱ्यांनी केलेला हा सगळा प्रवास. गुलाबी साडी मराठी, आपण काय करतो मराठी मधलं संगीत, मराठी संगीत म्हणजे फोक आर्ट, मराठीमध्ये पॉप बिप हा विचार लांबचाच होता. आणि मराठी म्हणजे आपलं सगळं जे काही आहे ना, अजून सोप्या म्हणजे एकदम वास्तव सांगतो, आपलं सगळं नेबळाट. बॉलिवूड आपल्याकडे आहे, त्या बॉलिवूडची क्रेज, बॉलिवूडचं संगीत, सगळं प्रेम व्यक्त करायला, आपल्याला कोणाला प्रपोज करायला,
आपलं कोणाचं दुःख व्यक्त करायला, शेअर करायला फक्त बॉलिवूडची गाणी लागतात. मराठी गाणी किती ऐकतो आपण? आपल्या संस्कृतीत, आपल्या कल्चरमध्ये दम नाही, हे आपण स्वतःच ठरवून घेतलं होतं. पण हा पोरगा याला छेद देत होता. तो छेद आणि ते खोटेपण आपणच आपल्या मराठीला, आपणच आपल्या माय भाषेला किती कमी लेखतो, हे संजूच्या गाण्याने सिद्ध केलं. पंजाबी असू द्या, हरियाणी असू द्या, दक्षिण भाषेत इंग्लिश चालते हो, तिकडे कन्नड, तमिळ सोडून दुसरी कोणती भाषा चालत नाही. या सगळ्या लोकांना संजूचे जे काही शब्द होते त्या गाण्यातले, ते शब्दामुळे एक कळलं की तो जो त्या गाण्याचा जो नायक आहे, तो त्याची जी प्रियसी आहे किंवा ती जी गाण्याची हिरोईन आहे, तिला इम्प्रेस करतोय, तिला प्रोड्यूस करतोय, तिला पाठबळ देतोय आणि तिचा पीए बनायची पण त्याची तयारी आहे. ह्या गाण्याने ज्या पद्धतीची धूम केली, मुद्दा असा आहे की संगीताची भाषा वैश्विकच असते हो. आपली प्रादेशिक भाषा तर ती वैश्विक, जगाला जर संगीताची भाषा एक वाटते तर भारताला नो डाऊट तेच गुलाबी साडीच्या बाबतीत झालं आणि ते गाणं प्रचंड अजरामर झालं. आणि याच पिरियडमध्ये नेपाळमधून जो एक मित्र संजूचा नेपाळमध्ये, त्याचा मला फोन आला, त्याचा फोन आला संजूला, आणि तो संजूला म्हटलं का अरे तुझं गाणं नेपाळमध्ये पहिल्या टॉप 10 मध्ये ते ट्रेडिंग करताय नेपाळमध्ये. आता नेपाळी लोक आणि मराठी भाषा काहीच संबंध नाही, तरी पण संजूचं गाणं तिथे ट्रेड करत होतं. आणि त्या मित्रांनी ठरवलं का संजूचा आता आपण लाईव्ह शो अरेंज करायचा. संजूचा शो तिथं नेपाळमध्ये झाला, तो शो प्रचंड हिट झाला. त्यानंतर त्या शोच्या माध्यमातून संजूला दुबईमध्ये शोची ऑफर आली, तिथं त्यांनी लाईव्ह शो केला. अक्षरशः आजही आता त्याचं जे गाणं आलेलं आहे सुंदरी सुंदरी आणि एक नंबर तुझी कंबर, ज्या गाण्यांनी 400 मिलियन क्रॉस केलेले आहेत व्ह्यूजचे. मुद्दा असा आहे की आपण ज्या पद्धतीने संजूला समजून घेतोय, धडपड करतोय, परंतु प्रश्न असा आहे की इन कॅमेरा संजू ज्या पद्धतीने या दोन्ही गाण्यांमध्ये त्यांनी शूट केलेलं आहे, अक्षरशः स्टेज डेअरिंग नावाची गोष्ट संजूकडे नाहीये. परंतु त्यांनी हे सगळं स्किल आता आपल्याला शिकायचंय, आपल्याला करायचंय. परमेश्वराने योग्य वेळ दिलेली आहे आणि आता आपल्याला स्वतःला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून त्याच्या आईने त्याला सांगितलं, तुला जर कधी भीती वाटली एवढे पब्लिक, एवढी गर्दी पाहून, तर तू गणपती बाप्पाचं नाव घे आणि गाणं म्हण. तर तो तेच करत आलाय. आता संजूकडे लाईव्ह शो, संजूची स्वतःची टीम आहे, स्वतःचा स्टुडिओ आहे, संजूकडे लाईव्ह शोचे अनेक तारखा बुक आहेत. संजू अत्यंत कॉन्फिडन्सनी ते सगळे गाणे करतो आहे. आता त्याची लिखाणाची मी भाषा सांगितली, संगीताची भाषा सांगितली. याही पलीकडे जाऊन मग आता अनेक जण म्हणणार असेल त्या प्रियसीचं काय झालं, ती प्रियसी कुठे आहे आज, ती प्रियसी कुठे आहे? संजू म्हणतो ती मला पण माहित नाहीये, परंतु जिथं कुठं असेल ना ती, तिला पण अक्षरशः संजूचा हेवा वाटत असेल नाही, मी चूक केली, याला सोडलं. आता संजूला जर विचारलं ना आपण की मग आता तुला परत प्रेम झालं नाही का, तो म्हणतो झालं ना, मला प्रेम खूप वेळा झालं, त्याच्यानंतर अनेक वेळा झालं. आणि पण ते ज्या व्यक्तीविषयी झालं ते ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. संजू म्हणे मी स्वतःला सिद्ध केलं आणि मग वर्ष 2 वर्षातून गावाला जायला लागलो. 18 पासून बाप्पावालं गाणं आल्यानंतर 2 पैसे यायला लागले, मग घरी जायला लागलो. उधारीवाल्यांचे, व्याजावाल्यांचे पैसे मिटवले. आणि मग साधारणतः 2020च्या आसपासची गोष्ट असन की मी घरी गेलो एक दिवस आणि त्याच्या आधी मला आईचा फोन आला, वडिलांचा फोन आला, कसा आहे, जेवली का, झोपली का, स्वतःची काळजी घे. 2 मिनिटात मी फोन ठेवून द्यायचो. 2-2, 3-3 महिने परत फोन करायचो नाही. पण मी असंच एक दिवस घरी गेलो म्हणे आणि समोर आई वडील बसले होते आणि मी बारकाईने आई वडिलांना पाहिलं तर माझे वडील असे शेती करणारे, असे धिप्पाड, आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या, केस पांढरे झाले होते. आई माझी एकदम अशी शेतात राबणारी, कष्ट करणारी, तिच्या चेहऱ्यावर पण सुरकुत्या आल्या होत्या. ह्या लोकांनी रक्ताचं पाणी केलं म्हणून आपण घडलो. यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, यांच्यासाठी वेळ दिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने एक आदर्श मुलगा म्हणून यांच्यावर आपण आता प्रेम करण्याची, यांना जपण्याची वेळ आलेली आहे. म्हणून त्यांनी आई वडिलांना जळगावमध्ये आणलं, त्यांना बंगला घेऊन दिला, नोकर चाकर सगळी त्यांची जी काही आज सेवा आहे तो ती करतो. एक आदर्श मुलगा म्हणून त्याचं कर्तव्य बजावतोय. खऱ्या अर्थाने आई वडिलांवर प्रेम करण्याचं त्याचं जे कर्तव्य आहे ते पार पाडतोय. ही सगळी संजूची संघर्ष कथा समजून घेतल्यानंतर आपल्या या गोष्टी लक्षात येतील की संजूचा जो संघर्ष आहे प्रचंड टोकाचा, प्रचंड कष्टाचा आणि प्रचंड धैर्यशील. हे सगळं समजून घेतल्यानंतर आपण आपल्याला स्वतःला यशाच्या पॅरामीटर मधून, प्रयत्नाच्या पॅरामीटर मधून किंवा आपण जे करतोय त्या ट्रॅकच्या माध्यमातून तपासायला हवं. ते तपासल्यानंतर आपल्या लक्षात येईल का हा संघर्ष प्रचंड मोठा आहे आणि आपल्या आयुष्यात असलेला संघर्ष हा खरोखर संघर्ष आहे का. मी हे वाक्य परत एकदा या व्हिडिओमध्ये वापरतोय, कारण ज्या पद्धतीने संजूनी स्ट्रगल केला एका तांड्यापासून तर आज जागतिक पातळीवर मराठी संगीत त्यांनी पोहोचवलंय, तो पोहोचवतोय. आता त्याचा पुढचा प्रोजेक्ट सुद्धा अत्यंत इंटरेस्टिंग आहे. आतापर्यंत आपण पॉप मी आधी उल्लेख केला, मराठी पॉप. आता तो पुढचं जे गाणं करतोय त्याची कोरियात सध्या शूटिंग सुरू आहे. कोरियामध्ये तो के आणि एम, कोरियन म्युझिक आणि मराठी म्युझिक एकत्र करून पॉप बनवतोय, एक वेगळ्या प्रकारचा फॉर्मॅट.
त्याचं सध्या शूटिंग सुरू आहे. वैश्विक पातळीवर तो मराठीला नेतोय, मराठीला संगीताला नेतोय, आणखीन तो पुढे जाणार आहे. खरं तर आतापर्यंत तुम्ही संजूचे गाणे ऐकले असन अनेकदा, सगळ्या प्रकारची गाणी त्याची मी आता जे उल्लेख केले व्हिडिओमध्ये ती सगळी प्रत्येकाने खूप वेळा ऐकली असन. त्याच्या संगीताचे तुम्ही चाहते पण असाल, पण तो आपण सगळे मित्रांनो जजमेंटल असतो. आपल्या डोक्यात जजमेंट काय असतं की इतके व्ह्यूज मिळाले, इतका भारी नाचतोय, गातोय आणि याला खूप मोठं पाठबळ असन, खूप मोठा याच्या मागे प्लॅटफॉर्म असन, याची परिस्थिती चांगली असन, हे आपल्याला याच्या आधी माहित होतं का? परंतु आपण एक जजमेंट स्वतःचं एक स्वतःभोवती करून घेतो असतो आणि त्या पद्धतीने त्या चष्म्यातून सगळ्यांना पाहत असतो. त्याच चष्म्यातून आजपर्यंत तुम्ही संजूला पाहत आला असाल. पण मला वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पुन्हा संजूचे गाणे पाहाल किंवा त्याला ऐकाल, त्यावेळेस त्याच्या विषयीचा तुमचा रिस्पेक्ट, त्याच्याविषयीची तुमची आस्था प्रचंड वाढलेली असेल. म्हणून जाता जाता मला एकच सांगायचं मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी जजमेंटल होण्यापेक्षा आहे ना मेंटल व्हा. मेंटल व्हा हे अशा अर्थानं, वेडं व्हा हे अशा अर्थानं की संजू संगीतासाठी, गाण्यासाठी आणि त्याच्या मनाची भाषा, त्याच्या संगीताची भाषा, त्याच्या काव्याची भाषा सिद्ध करण्यासाठी वेडा झाला, म्हणून तो हे यश मिळू शकला. तितकं वेड, तितके वेडेपणा आपल्याला आयुष्यात आणता आला ना, तर यश दूर नाही.